नमस्कार मित्रांनो, आजपासून मी डेली ब्लॉग माझा टाकणार आहे. मी जिवंत आयुष्यामध्ये काय करतो हे थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला माझे ब्लॉग चांगले वाटले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू. तर हे टी व्ही चालू आहे, टी व्हीवरती दुसऱ्यांचे ब्लॉग आम्ही बघतोय. तर आता विचार केला स्वतःचाही काहीतरी बनवूया, म्हणून आपण सुरुवात केलेली आहे. हे बघा, आता घरामध्ये मच्छीचं कालवण करायला सुरुवात झालेली आहे. ही आहे बांगडा मच्छी. काल 100 रुपयेमध्ये 6 मिळाली. तुमच्या इथे किती मिळते ती कमेंट करून सांगा. तर आता त्याला मस्तपैकी आम्ही असा मसाला लावलेला आहे आणि थोड्या वेळाने मग त्याची एक आमटी तयार करू आणि थोड्या आम्ही फ्राय करू. हे आहे मसाला. त्याच्यामध्ये कोथिंबीर, कांदा, टमाटर, लसूण, अद्रक आणि हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. आता याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आणि त्याच्यानंतर या दोघांचं कॉम्बिनेशन तुम्हाला दाखवतो. आमटी तयार होते आहे. मुंडकं टाकलेलं आहे. आमटीमध्ये मुंडकं चांगलं वाटतं, बाकी फ्राय खायला मजा येते. तुम्ही पण घरी असं फ्राय करत असाल फक्त मुंडकं आमटीवर टाका आणि बाकीची वस्तू असं फ्राय करा, म्हणजे दोघं खाण्याचा आनंद वेगळा येईल. घरामध्ये वायफाय लावल्यानंतर ना हाच मोठा प्रॉब्लेम आहे. आपल्याला काही बघायलाच मिळत नाही. हे पोरं सकाळ संध्याकाळ नुसतं हे दुसऱ्यांचे ब्लॉग बघत राहणार, काहीतरी नवीन नवीन सर्च करत राहणार आणि त्याच्यावर टाइमपास करत राहणार. अभ्यास करायचं काही माहिती नाही याला. पुस्तक कधी उडून बसतच नाही. हां, परीक्षा तोंडावरती आलेली आहे, पण याला काही काळजी आहे काय? मस्त आपला रिमोट घेतलाय आणि बसलाय समोर टी व्ही बघत. काय रे, हां, अभ्यास करायचा नाही तुला? काय बोलतोय मी? उठ सर, पुस्तक घे हातात. उठ लवकर. हसू नको, दात तोडून टाकेल साल्या मेल्या. अभ्यासाचा ठिकाणा नाही, नुसतं रिमोट घ्यायचा आणि दिवसभर बसून राहायचं ते ब्लॉग बघत. ते पैसे कमवतात. तू काय करतोय? काय करतोय तू? बोल मला, काय करतोय तू? काय करतोय? उठ चल. थांबा नाही. आकला नाही साल्यांना. अभ्यास नको करायला. हे असं दिवसभर असंच असतं. आता उरलेल्या बांगड्याचे आम्ही असं रवा लावून मस्तपैकी फ्राय केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आज रविवार म्हटल्यावरती काय चिकन नाही तर मच्छी खायला आवडतं, त्यामुळे आज आपण बांगड्या आणलेल्या आहेत आणि हे बांगड्याचा फ्राय मच्छी केलेली आहे. तर रवा लावून फ्राय केलेली मच्छी मस्त कुरकुरीत आणि टेस्टी लागते. त्यामुळे आपण असं कुरकुरीत आणि टेस्टी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि झालेलं आहे. तर थोडा आता जेवायला बसू. तोपर्यंत तुम्ही आमचे ब्लॉग बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.